हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. आता जे समोरचं टॉपिक आहे मित्रांनो, ते म्हणजे मानवामध्ये विषवेगांची लक्षणे सांगितलेली आहेत. हे मस्ट नो पॉईंट येतं, तर लक्ष देऊन ऐका. आणि हे ते म्हणजे चौथ्या वेगाचे लक्षण सांगितले की वाता आदी जाश्च चतुर्थे दाह सर्दी शूल मूर्छा आद्य. म्हणजे वात आदी दोष म्हणजे चौथ्या वेगामध्ये त्यांनी सांगितले की वात पित्त कफ जे दोष उत्पन्न होतात, त्या दोषामुळे जे लक्षणं सांगितलेले ते म्हणजे तिथं पहिलं येते ते म्हणजे दाह उत्पन्न होते, छद्री उत्पन्न होते, शूल उत्पन्न होते, अंगद, त्याच्यानंतर मूर्छ आद्य जे वेगवेगळे लक्षणं येतात ते उत्पन्न होतात. अशा पद्धतीने हे चौथ्या वेगाचे लक्षणं सांगितली. आता त्याच्या पुढे येते ते म्हणजे पाचवा वेग की नील आदींना तमस्यश्च दर्शनम पंचमे वेगे. पाचव्या वेगामध्ये काय होतं मित्रांनो की तमचे समजा जे कार्य असतात, जे आपल्याला डोळ्याने चक्षुने बघतो आपण, तर ते कार्य ते हळूहळू कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळं नील आकाराचे आपल्याला दिसायला लागते, चक्कर यायला लागते, म्हणजे सगळं अंधार होण्याचं लक्षणं सांगितलेले. आता नंतर जे 6वं लक्षण आहे ते म्हणजे बघूया, ते म्हणजे षष्ठे हिक्का भंग. म्हणजे 6व्यामध्ये हिक्काची मृत्यूसूचक हिक्का लक्षणे दिसतात. 7व्या वेगामध्ये त्यांनी सांगितलेले की स्कंदस्य तु सप्तमी. म्हणजे 7व्या वेगामध्ये हे जे शोल्डर आहे आपलं ते स्कंद जखडल्याप्रमाणे किंवा ते लटकल्याप्रमाणे वाटते आणि ते लक्षणे दिसतात. नंतर 8व्या वेगामध्ये अष्टमे तु मरणम. म्हणजे 8व्या वेगाने मृत्यू होतो. अशा पद्धतीने हे मानवामध्ये विषयांचे वेग हे चरकाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच.